कथा अशी आहे की काय होतं, हा मी कथेमध्ये काय केलं मेहनत करताना, तर मेहनत करताना कथेचा असा भाग येतो जोक्स पण खरं सांगतो खूप छान असा प्रोजेक्ट बनलेला आहे. आणि तूच सांग. रात्रीचे 3 वाजले, 13 डिग्री टेम्परेचर आहे. आम्ही थंडीने कुडकुडतोय. आम्ही म्हणजे मी स्वेटर वगैरे घालून त्याच्यावरती ती ब्लँकेट असते नाही का, ती वगैरे घेऊन मी बसलोय. आणि हा माणूस ते लाईटचा स्टँड असतो नाही का, चलो चलो शॉट रेडी आहे, शॉट रेडी आहे. अरे देवासारखी तर आहे. तर तो स्टँड घेऊन हा माणूस म्हटलं जाऊ दे ना देवा, पाटकर संपवून टाक ना आता. पण काय करणार, माझ्यासमोर माझा आदर्श होता ना. कुशल पत्रिके हा माझा व्यायामामधला आदर्श आहे. कारण मी आतापर्यंत हे पण तुम्ही मला कोलॅब करा. बरं अजून एक गोष्ट कोलॅब करूया आपण. पण जेव्हा जेव्हा मी त्या सेटवर पंपिंगसाठी व्यायाम करायचो, ते कुशल घ्यायचा आणि मोजायचा. आणि माझ्याकडचे ते रबर्स वगैरे घेतलेले आहेत एक्सरसाइजचे रेजिस्टन्स बँड, तो स्वतः सुद्धा करायचा. तो खूप छुपा रुस्तम आहे, पण तो लपून छुपून व्यायाम करत असतो. तिकडे सुद्धा स्वतः तो नीट दिसावा यासाठी तो सुद्धा रात्रीचे 3 वाजता सुद्धा तो माझ्याबरोबर पंपअप करायचा. नाही मी तुम्हाला सांगतो, आज हा उगाच हे करतोय. पण शशांक शेंडे सर आमच्या बरोबर, मला वाटतं ह्या सिनेमाचा अत्यंत अविभाज्य. सर प्रीतम सर प्लीज इथे या. शशांक शेंडे सर या सिनेमामध्ये आहेत. अत्यंत महत्त्वाची भूमिका ते या सिनेमात बजावत आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणा की एखादा वाडा असेल तर त्याचे जर का एक 15 पिलर असतील आणि एक मधला जो महत्त्वाचा खांब असतो की नाही, तो म्हणजे या सिनेमातला शशांक शेंडे सर आहे. तुम्ही काय सांगाल सर शेंडे फळांविषयी? ऍक्च्युली जसं मी म्हटलं की हा फिल्म सुपर हिरोज आहे. एक मिनिट, आणि हा विषयांतर केलेला आहे. खरं सांगू, कुशल सारखा एंटरटेनर, संदीप सारखा एंटरटेनर खरंच कोणी नाही आहे. कारण तुमच्याकडे शिकण्याची गोष्ट आहे. कुशल खरंच सांगतो, मी नेहमी म्हणतो की कुशल सारखा किंवा संदीप सारखा हजारच भावी कोणा आला ना तर मी हॉलिवूड गाजवेन. कुशलनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चला 1.5 शिफ्ट लावूया म्हणून आमचे प्रीतम सर प्रत्येक वेळी आम्हाला सांगायचे. मग आम्ही 1 शिफ्टची तयारी करायचो. 1.5 शिफ्ट, 12 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, पॅकअप. आम्ही धडपडत हॉटेलला जायचो. भूक लागलेली असायची. हॉटेलला गेल्यावर मी संदीपला फोन करणार, संदीप फोन उचलणार नाही. मग मी कुशलला फोन करणार, कुशल मी मॅगी करणार आहे, खाणार आहेस? अरे रात्रीचे 3:30 वाजले, तू आता काय देवा मॅगी खातोस? म्हणून हा फोन ठेवून द्यायचा. 15 मिनिटानंतर परत कुशलचा फोन, अरे देवा मॅगी झाली आहे का? जसं मी 3:30-4 वाजता मॅगी खायचो, चहा प्यायचो, कॉफी प्यायचो. खूप मजा केलेली आहे सेटवर. आणि प्रीतमचं खरंच कौतुक आहे. आमच्यासारखे आर्टिस्ट करतात, म्हणजे आम्ही खरंच कोणी आर्टिस्ट आहोत. मला स्क्रीनवर मला माहीत नाही, पण कामासाठी मी नक्कीच कोणी असेल. पण खरंच सांगतो, आमच्यासारख्या माणसाकडनं तू एवढं खूप छान काम करून घेतलेलं आहेस, खूप छान घडवलं आहे समाज तू. आणि ह्याचं कौतुक, रात्री 12, दुपारचे 12, दुपारचे 2 रात्रीचे कधी असो, याची एनर्जी एक कणभर सुद्धा कमी झालेली नाही. आमची एनर्जी डाऊन झाली तरी सुद्धा ह्याच्याकडे बघितल्यावर तो खरंच आम्हाला एवढा एनर्जेटिक व्हायचा. आणि त्या ह्याच्यात शेवटी आपली जी मूवी आहे ती ॲडव्हेंचरस मूवी आहे, थ्रिल आहे. सो ती मूवी रात्रीमध्ये शूट करणं तेवढंच गरजेचं. आणि त्या रात्रीमध्ये कसं काम करून घ्यायचं, कसं काम काढून घ्यायचं गोड बोलून, याचं एकमेव उदाहरण असेल ते म्हणजे आमचा प्रीतम. खरं सांगतो, प्रीतम खूप गुणी आहे. प्रीतम तुझं फ्युचर खूप छान.